पकड 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 पकड. या या, या. अरे जपून खेळा नाही तर पडाल. नाही नाही मी आहे की नाही पडणार. अरे वा, छान खेळ चाललाय तुमचा. जो या खेळामध्ये जिंकेल ना त्याला माझ्याकडून बक्षीस चॉकलेट. मला नको चॉकलेट, तुम्ही खेळा ना आमच्या सोबत. मायरा बेटा, अगं मी खेळलो असतो पण मला क्लिनिक मध्ये खूप काम आहेत. हा असून द्या. ए आपण दोघं खेळू का? जावा तुम्ही. नाही, मला डॉक्टर अंकल सोबतच खेळायचंय. अंकल प्लीज आमच्या सोबत खेळा ना. बरं ठीक आहे, तुम्ही पळा, मी तुम्हाला पकडायला येतो. रेडी? रेडी. आलो. अरे मायरा, लांब पळू नकोस. कुठे कुठे गेलीस? अरे काय झालं तुला? केवढं जोरात लागलं तुला? अरे बापरे, काय झालं? अहो काय झालं? अहो काही नाही, खेळत होती तेव्हा पडली, तिला लागलंय. टोन्या, तुला काय अक्कल हाय का नाही? असं खेळ खेळतात व्हायरा? ए दिदे, अगं मी काय बी नाही केलं. आम्ही ते पकडा पकडे खेळत होतो आणि डॉक्टर महाराज मागे लागलो होतं पकडायला. मला तर वाटतं डॉक्टरांनीच ढकलला असणार आहे तिला. टोणे, काही बोलतोस का रे? मी कधी धक्का मारला तिला? उलट मी पकडलं म्हणून कमी लागलंय तिला, नाहीतर डोक्यावर पडली असती ती. मंगळ, हिला शांत कर. ड्रेसिंगचं सामान घ्या. आणते. लई लागलं का तुला? चौहान, हा मॅडम. मला नाही वाटत त्या नाम्याने काय केलं असेल. तुम्हाला काय वाटतं? नाही, नसेल काय केलं. हॅलो. हॅलो, डॉक्टर अजित कुमार देव बोलतोय. हां बोला, काही अर्जंट आहे का? मी जरा कामात आहे. अर्जंट आहे म्हणूनच फोन केलाय. ऍक्च्युली मायरा खेळता खेळता पडली, तिच्या गुडघ्याला खूप लागले, रक्त सुद्धा येत आहे. आम्ही तुम्हाला बोलवलं नसतं, पण ती मम्मा मम्मा म्हणून खूप जोरात रडतीये, ओरडतीये, म्हणून तुम्हाला फोन केलाय. हरकत नाही, तुमचं खूप महत्वाचं काम असेल तर तुम्ही तिकडेच थांबा, आम्ही तिची काळजी घेतो. तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा, मी शांत करतो तिला. नाही, मी येते तिकडे. तिला सांगा मम्मा येते म्हणून. बरं, बाय. मॅडम जय हिंद. मॅडम, काय गाडी चालू होत नाही का? स्केच आणलंय का? हो, बनवलंय. देख. मॅडम, तुम्हाला कुठं सोडू का मी? हो, डॉक्टरच्या क्लिनिकला जायचं होतं. अरे मला वाटलं तू खूप स्ट्रॉंग गर्ल. मला खूप दुखतंय. आता नाही दुखणार, मी मलमपट्टी केली आहे ना. शांत हो, तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना. मी आहे माझ्या मम्मा सारखी स्ट्रॉंग गर्ल. गुड गर्ल. मायरा, काय झालं? कुठे लागले? ओ ओ ओ, रडायचं नाही. आता मम्मा आलीच ना. पप्पी दे मला. गुड गर्ल. दाखव मला कुठे लागले. ओ नाही, फार नाही लागलेला, मी मलमपट्टी केली आहे. येईल लवकर जखम भरून. थँक्यू डॉक्टर. अहो थँक्यू काय म्हणताय, माझं कामच आहे ते. नाही, कधी कधी औषधांपेक्षा आधारांची जास्त गरज असते आणि तो आधार तुम्ही तिला दिला म्हणून थँक्यू. नाही, खरं तर माझंच चुकलं. म्हणजे मी तिच्याकडे नीट लक्ष ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे तुम्हाला तुमचं काम सोडून इथे यावं नसतं लागलं. बाय द वे, स्केच आर्टिस्ट इथून तिकडे आला, तुमची भेटही झाली नसेल ना? नाही, भेटलो आम्ही, पण मी निघाले आणि ते आले. म्हणजे हिने स्केच बघितलं की काय?
पण त्यांच्याशी बोलायला आणि स्केच बघायला मला वेळच मिळाला नाही. फाईल तशीच गाडीत ठेवली आहे आणि मी इथे आले. म्हणजे स्केचची फाईल गाडीतच आहे. तुम्ही मायरासोबत खेळा, मला एक महत्वाचं काम आहे. कशी पडलीस तू सांग मला. मम्मा मी असे गेम नाही खेळणार त्यामुळे मला लागेल. मायरा मी तुला हेच तर सांगत असते ना की असे गेम नाही खेळायचे. तू ऐकतच नाही. नाही, त्यात टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी दिलेल्या गोळ्या फक्त वेळेवर घ्या. नाही, मान्य आहे माझ्यासारखा डॉक्टर हा देव माणूस असतो, पण म्हणून पेशंटने गोळ्या घ्यायच्या वेळा चुकवायच्या नाही. 2 दिवस तुम्ही काम करा, हलकाचा आहार घ्या. हो हो, आणि 2 दिवसानंतर परत क्लिनिक मध्ये दाखवायला एकदा. हो, नाही हो, पेशंटच्या चेहऱ्यावरती समाधान असणं यातच माझं सगळं आलं. हो हो, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. ओके, या, मी क्लिनिक मध्ये वाट बघतोय. हवालदार जोपर्यंत गाडीत आहे हे स्केच फाईल मध्ये ठेवता येणार नाही. याला गाडीतून खाली उतरवता आलं पाहिजे. शिखरे साहेब, तुमचं गाव कुठलं? इथंच आहे मोपरे. मोपरेच आहे का तुम्ही? गावाला जाता की नाही कधी? रोज येऊन जाऊनच करतो. अच्छा, हो, इथे काय बसला तुम्ही? माझ्या क्लिनिक मध्ये येऊन बसा. असते ठीक आहे, इथंच बरं आहे मी. हो, बसला असता. थँक्यू, इथंच बरं आहे. पण दिव्या इथे यायच्यात हे स्केच काहीही करून फाईल मध्ये गेलं पाहिजे, नाहीतर सगळा खेळ खल्लास होईल. अरे वा, मायराच्या डोळ्यातलं पाणी गायब झालं. जादू झाली. मी नाही रडणार आता. डॉक्टर आज मला पोलीस स्टेशन मध्ये खूप काम आहेत, तर मायरा तुमच्या बरोबर थांबले तर चालेल का आज? अहो, मला चालेल, पण मायराला चालेल का? काय ग मायरा, चालेल? हो. मायरा रडायची थांबली. तिला माझ्याकडून एक छानसं गिफ्ट, चॉकलेट. हे घे. ये चॉकलेट. बघा आता किती हॅपी झालीये. बाय मायरा. येस, मग मला बाय कर. ये बाय. बाय बाय करा. बाय कर. बाय. मायरा ग, हे काय केलंस? चॉकलेट का टाकलंस? थांबा, मी काढतो. ते स्केच तुम्ही ठेवलेत ना? पाठीमागच ठेवलंय. मायरा, मस्ती करू नको हा, आणि त्रास द्यायचा नाही त्यांना. नाही देणार. गुड गर्ल.
सापडलं चॉकलेट. चल बाय करा मम्माला. बाय, टेक केअर बेबी. बाय. तुम्ही चॉकलेट का फेकलं? तुझी गंमत करायची होती म्हणून. पण हे कोणाला सांगायचं नाही. आपल्या दोघात टॉप सिक्रेट. कोणाला नाही सांगणार ना? प्रॉमिस. हो. प्रॉमिस कर मला. प्रॉमिस. गुड कर. चला चला सावकाश. ये इथे बस. बस. चॉकलेट पडून देऊ? हो. हे घे. या माहेराची आई खूपच जोमाने काम करते. तिच्यापासून लांब राहून मला काहीच साध्य होणार नाही. आणि असंच जर आपण तिच्या बाबतीत गाफील राहिलो तर ते आपल्याच अंगाशी येईल. त्यापेक्षा काहीही करून त्या दिव्या सिंगच्या आयुष्यात आपल्याला शिरकाव करावा लागेल. तिच्या सतत जवळ राहावं लागेल. जितका मी तिच्या जवळ राहीन तितकाच त्याचा मलाच फायदा होणार आहे. आणि तिच्या जवळ जाण्याचा सध्या तरी मला एकच मार्ग दिसतोय. मायरा. हा माणूस कोणाच्या बघण्यात आलाय का? नाही मॅडम, अजून तरी हा माणूस बघण्यात आलेला नाहीये. हा स्केच सगळ्या गावात आणि जिल्ह्यात लावा. काहीही करून मला हा माणूस सापडला पाहिजे. चव्हाण, त्याच्या प्रिंट काढा. सॉरी, मी नाही येऊ शकत तिला तिकडे घेऊन. एवढं प्रेम असेल तर तूच आहे ना तिला भेटायला. नाही, मी माराला एकटीला तिकडे नाही पाठवणार म्हणजे नाही पाठवणार. हे बघ, तू खूप त्रास दिलाय मला. आता हे बंद कर. मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. एक बार बोल दिया ना मैंने कि मायरा नहीं आएगी मतलब नहीं आएगी. तू स्वतःला समजतोस कोण रे? ऐकून घे, ती तुझी मुलगी नाहीये हे तू विसरू नकोस. आता ती माझी मुलगी आहे. तुझं जर खरंच प्रेम असतं ना तर तुझ्या सोबत असताना तू त्याला वेळ दिला असता. बट यू डिड नॉट. यू डिडंट इवन केअर. सो त्यामुळे या जन्मात मी मायराला तुझ्याकडे पाठवणार आहे हे स्वप्न बघायचं तू विसरून जा. तुला जे करायचं ना ते कर. मी नाही घाबरत कोणाला. आय एम रेडी फॉर इट. मायरा, मायरा, मायरा बेबी, चल बाहेर ये. मायरा, मायरा बेबी, काय झालंय? मायरा, अशी का बसलीयस? ये मम्माकडे ये. गुड गर्ल, ये ये. मम्मा ना मायराला झोपताना एक स्टोरी सांगणार. बरं, मम्मा उद्या मायरासाठी एक टेडी बेअर आणणार. मग ठीक आहे, आपण वाड्यात जाऊया. चला. गुड गर्ल, गुड गर्ल. ये माझ्याकडे. मला मिठी मार आधी. मायरा, असं नाही ना वागायचं ना. आज तू अशी लपलीस, उद्या घाबरून दुसरीकडे लपलीस आणि सापडली नाही तर. डॉक्टर, तुमच्यासाठी जेवण आणले. ठेव तिथे. वय.
काय काय बघतेस माझ्याकडे? मी कशाला तुमच्याकडे बघू? डॉक्टर सॉरी, कशाबद्दल? मी तुम्हाला म्हणाले की तुम्ही देवी सिंग सारखं दिसता, ते नव्हतं म्हणायला पाहिजे. चला, तुला खात्री पटली तर तू माझ्यासारखा दिसत नाही. वय, मला आता खात्री पटली की तुम्ही देवी सिंग सारखं नाही दिसत, कारण तुम्हीच देवी सिंग आहे. काही बोलतेस का तू? डोक्यावर पडलीस का? देवी सिंगचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. डॉक्टर, तुम्ही मला एकदा काय 1000दा जरी सांगितलं ना की तुम्ही देवी सिंग नाही, तरी त्यानं मला काय फरक पडत नाही. आणि दिव्या मॅडमला फरक पडू शकतो, त्यांना कळलं तर? नाही कळणार तिला, कारण तिला कळू नये म्हणून मी योग्य ती खबरदारी घेतली आहे. वा, आता कसं खरं बोललात? म्हणजे तुम्हीच देवी सिंग आहे. त्या बाबांना जेव्हा तुम्ही हाकलून देत होता ना, तेव्हाच मला संशय आला होता की कुछ तो गडबड है. बिचारे बाबा. बिचारा? तो रूपाचा बाप आहे. त्याला या गावातून निघून जा म्हटलं होतं, त्याने ऐकलं नाही. पोलीस स्टेशनला गेला, दिव्याला भेटला. खरं तर एक गोळी देऊन त्याला कायमचं संपवायचं होतं, पण अशा परिस्थितीमध्ये त्याला संपवायचं माझ्या अंगलट आलं असतं. माझं चुक. त्याला या गावामध्ये पहिल्यांदा बघितलं तर तेव्हाच मारून टाकायला पाहिजे होतं. तुम्ही देवी सिंग आहे म्हणजे रूपाताईला तुमच्याशी लगीन करायचं होतं, पण रूपाताई कुठं आहे? का तिला बी मारून टाकली? डॉक्टर, अहो सांगा. हो, मीच मारलं तिला. ऐकत नव्हती. मला म्हटलं तुमच्याशी लग्न करायचंय. मी नाही म्हणालो. मुंबईहून पाठला करत इथपर्यंत आली. लायकी का तिची माझ्याशी लग्न करणार? मी म्हटलं नाही. मला धमकी दिली. म्हटली माझ्याशी लग्न करा नाही तर वाट लावून तुमची. ती माझी वाट लावणार. तिला म्हटलं शांत बस. नाही ऐकलं तिने. शांत करून टाकली तिला. ह्या बायकांना लग्नाशिवाय दुसरं काय सुचत नाही का ग? त्या रेशमाला माझ्याशी लग्न करायचं होतं, अपर्णाला माझ्याशी लग्न करायचं होतं. अहो मग काय हरकत आहे तुम्हाला लगीन करायला? नाही तेव्हा तर माझ्या मागे लागलेले असतात ना, लगीन कर, तुझं बी वय झालंय. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे लगीन करायला? हे बघ, तुझी लग्न न करण्याची जी कारण आहेत ना, तशीच माझीही काही कारण आहेत. तुम्हाला लगीन करायचं तर करा, नाहीतर नका करू. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण मला सांगा डॉक्टर, रूपाताईची डेड बॉडी तुम्ही कुठं लपवली आहे? हो, खूप माझी लाडाची डिंपल. अगं तू काय लग्नात आलीस का माझ्या? तुला सगळं सांगायला. हे बघा, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. बस 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 सांगतो. हा सांगा आता. रूपाची डेड बॉडी मी कुठं लपवले सांगतो, पण रेशमाची आणि संजूची डेड बॉडी कुठे लपवली तू मला सांग. ते मी तुम्हाला कधीच नाही सांगणार. निघ, माझ्याकडे तुझ्यासारखा फालतू वेळ नाहीये. निघ. जाते, त्यासाठी ओरडायची गरज नाही. नेहमी ओरडत असतात. रूपाची डेड बॉडी कुठे विचारते? संजूची आणि रेशमाची डेड बॉडी जर काही लपवली नसती तर हिला सुद्धा त्यांच्याकडेच पाठवलं असतं.